हरिओम. सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 15 ते 20 आवर्तन किंवा 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. याकरिता आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. अवकाश मध्ये थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श करूया. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. त्याआधी आपल्या भ्रूमध्यामध्ये ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या आयब्रो सेंटर मध्ये भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप कालातीत, त्रिगुणातीत ओम आपण करतोय. ओमचं मनन, ओमचं स्मरण, ओमचं चिंतन. ओम ओम आणि ओम. अशा ह्या ओंकाराचे 3 मध्यम पट्टीतले उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडून उच्चार. काही क्षण शांत. साधनेसाठी आपली वाटचाल सुरू झाली आहे आणि ती अजून स्थिर करण्यासाठी करूया प्रार्थना, चित्तशुद्धी. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त वर करून
नेत्रस्पर्श. अलगद डोळे करून एक दृष्टी ओमकडे वर येऊन स्वागत आहे आपलं. होळी आणि धुलीवंदनाच्या आपल्या सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा. विश्रांती. आज आपली साधना जी आहे ही आपल्या पाठीच्या कण्याशी आधारित आहे. म्हणजे आज आपल्याला आपला पाठीचा कणा कसा जास्त फ्लेक्झिबल राहील, त्याची कार्यक्षमता कशी वाढेल, या प्रकारे आज आपल्याला ही साधना करायची. तर त्यासाठी थोड्या वेळ विश्रांती, मानमध्ये सैल सोडून सुरुवातीला आपण थोडेसे आपल्या हातापायांचे सांधे सैल करून घेऊया, कारण की आपण 2-3 दिवसाच्या गॅप नंतर भेटतोय म्हणून. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात समोर असतील. एकत्रित दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच देऊया, ताण देऊया. जास्तीत जास्त ताण आणि रिलॅक्स. पुन्हा एकदा ताण, जास्तीत जास्त ताण दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये आणि रिलॅक्स. पुन्हा एकदा जास्तीत जास्त ताण घेऊया आणि आता 4 बोट हात आणि पायांची फोल्ड करूया आणि त्याच्यावर अंगठा ठेवूया. घट्ट मूठ वळवायची आहे दोन्ही हात आणि पायांमध्ये. पुन्हा हाताची बोट पायांची बोट ओपन करूया, स्ट्रेच करूया, जास्तीत जास्त ताण घेऊया आणि अंगठा सुरुवातीला फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट अशी घट्ट मूठ वळवायची आहे. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करूया, जास्तीत जास्त ताण घेऊया, सेपरेटली ताणून घ्यायचे प्रत्येक बोट. 4 बोट फोल्ड करूया, त्याच्यावर अंगठा ठेवूया. बरोबर. आणि पुन्हा एकदा ओपन करूया, जास्तीत जास्त स्ट्रेच 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 आणि 4 अंगठा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळवायची. बरोबर. आणि आता पायाची जी बोट आहे ती ओपन करायची, हाताची मूठ तशीच ठेवायची आहे. आपले हात जमिनीला समांतर असतील, दोन्ही पावलं जुळलेली आहेत. आणि आता आपल्याला आपली जी पाऊल आहे हे अँकल मधून स्वतःकडे खेचून घेऊया आणि मनगटामधून आपल्या हाताची मूठ स्वतःकडे वळवून घ्यायची बघा या प्रकारे. आणि मग जमिनीकडे पाऊल आणि मनगटापासून हाताची मूठ वर आणि खाली. बरोबर. थोडस वर खेचून घ्यायची आणि मग खाली. बरोबर. छान. वर खाली. बरोबर. अजून एकदा करूया, वर आणि खाली. बरोबर. मध्ये बघ येऊन थांबूया आणि रोटेशन करून घेऊया एकदा क्लॉकवाईज, एक उजवीकडून डावीकडे, दोन्ही अँकल मधून पाऊल आणि मनगटामधून हाताची मूठ. 3 वेळेला क्लॉकवाईज आणि मग 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन होतं इथे आपलं. बरोबर. आपण 2-3 दिवसाच्या गॅपने भेटतोय म्हणून ही कृती केली आहे. सावकाश हाताची मूठ सोडून देऊया, हात खाली, थोड्या वेळ विश्रांती. आता सुरुवात करूया. सुरुवातीला आपण करणार आहोत, आज आपली सगळी आसनं पाठीच्या कण्याशी आधारित आहेत. त्यामुळे जर पाठदुखी असेल जास्त प्रमाणामध्ये किंवा स्पॉन्डिलिसिसचा सर्वायकलचा त्रास असेल तर कृपया करताना काळजी घ्यावी, यथाशक्ती प्रयत्न करावा. म्हणजे आपला जेवढी आपले लिमिटेशन आहेत त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करू. तर आता सुरुवात करूया. आपण सुरुवातीला करूया जानुशिरासन. डावा पाय फोल्ड करूया, तसं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. दोन्ही हात आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर असतील. आता आपली सगळी आसनं शिकून झालेली आहेत म्हणून आता आपला हा फक्त प्रॅक्टिसचा भाग सांगू. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. लोअर बॅक मधून सुरुवातीला पुढे येऊया. पोट, छातीचा भाग आणि त्याच्यानंतर दोन्ही हात सरकत सरकत पावलाजवळ जातील, उजव्या पावलाजवळ. शक्य असेल तर पाऊल पकडा किंवा हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा आणि मग आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. इथे आपला पाठकणा पुढच्या दिशेने वळलेला आहे, त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आणि मग सावकाश पुन्हा उलटचा. तिथल्या तिथे सरळ व्हायचे, अगदी सावकाश. बरोबर. छान. डावा पाय सरळ करूया आणि मग उजवा पाय पुढे करूया. उजव्या पायाचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या जवळ असेल. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत लोअर बॅक मधून पुढे झुकायला सुरुवात करूया. पोट, छातीचा भाग आणि त्याच्यानंतर कपाळ आणि हात आपल्या पावलाच्या दिशेने जातील. कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. हात पावलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा किंवा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आता आपण डाव्या बाजूने आपल्या पाठीच्या कणाला वळवलेला आहे, त्याकडे लक्ष. त्याचबरोबर पायाचे स्नायू सुद्धा ताणले गेले.
त्याची जाणीव. सावकाश उलट. अगदी सावकाश तिथल्या तिथे सर. उजवा पाय सरळ कर. आपण आपल्या पाठीचा कणा एकदा उजव्या साईडने फॉरवर्ड बेंड केला आणि मग डाव्या साईडने. आणि आता आपल्याला सेंटर मधून पुढे झुकायचं आहे. म्हणजे आपण आता करणार आहोत पश्चिमोत्तानासन. दोन्ही हात आता आपले मांडीवर असतील. उजवा हात उजव्या मांडीवर आणि डावा हात डाव्या मांडीवर. पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता इथे एक श्वास भरून घेताना थोडस छातीचं एक्सपान्शन करायचं. म्हणजे आपले खांदे जे आहेत हे थोडेसे मागून आपला जवळ येतील. मान नकळत आपली मागे जाईल. तर तसं न करता फक्त हालचाल आपल्या छातीच्या भागामध्ये आणि खांद्यांमध्ये असते. आता एक श्वास भरून घेऊया, एक्सपान्शन. आणि श्वास सोडत पुन्हा एकदा लोअर बॅक मधून हळूहळू पुढे. दोन्ही हात पायाला घासत घासत पावलांच्या दिशेने जातील. पोट, मग छातीचा भाग आणि त्याच्यानंतर कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्या. दोन्ही हातांनी पावलं पकडायचा प्रयत्न किंवा हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आपण करतोय पश्चिमोत्तानासन. आपल्या पाठीच्या कणाला पुढून आता आपण सेंटर मधून फॉरवर्ड बेंड घेतलेला आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे, त्याकडे लक्ष. बरोबर, छान. आणि मग सावकाश उलट जा. तिथल्या तिथे सरळ, अगदी सावकाश. आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. मान मागे सैलसर सोडूया. जाणीव आपली पाठीच्या कण्याकडे असेल. आपली मान आणि कंबर यांना जोडणारा आपला पाठीचा कणा 33 मणके ज्याच्यामध्ये आहेत त्यांना आपण आता थोडस बेंड करतोय, ट्विस्ट करतोय आणि स्ट्रेच करतोय. आपला पाठीचा कणा बेंड झालाय, बरोबर, फॉरवर्ड बेंड झालाय. आता आपण थोडंसं आपण त्याला ट्विस्टिंग करूया. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. यथाशक्ती प्रयत्न पाठीची दुखणी असतील किंवा मणक्यांमध्ये गॅप असेल तर कृपया करणं टाळायचं आहे. यथाशक्ती प्रयत्न करा. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. करणार आहोत वक्रासन. उजवा पाय आहे तो फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या जवळ असेल किंवा आपल्या गुडघ्याच्या जवळ असेल. आता इथे अजून एक आसन आहे, मत्स्येंद्रासन, अर्ध मत्स्येंद्रासन. तर हे सुद्धा आपण करू शकतो. सोपं आहे, वक्रासनासारखंच आहे. फक्त आपला जो डावा पाय जो आपण फोल्ड सरळ असतो ना, तो फोल्ड करून आपल्याला उजव्या सीटच्या खाली घ्यायचा आहे. दाखवू का तुम्हाला? एकदा बघून बघा. उजवा पाय जो आपण फोल्ड करतो तो डाव्या पायाच्या जवळ ठेवतो, बरोबर. तो फोल्ड करून तो पलीकडे डाव्या पायाच्या ठेवायचा आहे. उजवा पाय पलीकडे डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर किंवा पायाच्या पलीकडे ठेवा. हा हा, बरोबर, पलीकडे ठेवायचा. बाकी कृती आपली सेमच आहे, बाकी कृती सेम. आणि उजवा जो हात आहे तो मागे असेल आपल्या सीटच्या जवळ, बरोबर. आपण हे आधी केलेलं आहे, फक्त पाय फोल्ड केलेला नाहीये. आणि डावा जो पाय आहे तो फोल्ड करून आपल्या उजव्या सीटच्या खाली येऊ. डावा पाय फोल्ड करून उजव्या सीटच्या खाली येऊ. ठीक आहे. जर आपल्याला क्षमता म्हणजे जर पाय फोल्ड करता येत नसेल तर पूर्णपणे सरळ जमिनीवर ठेवला तरीही चालेल, काही हरकत नाही. अट्टाहास नको. ज्यांना जमताय त्यांनीच डावा पाय फोल्ड करा किंवा पाय सरळ ठेवला तरीही चालेल. आपल्याला कुठलाही अट्टाहास, आपल्याला सेमच लाभ मिळणार आहे, कुठलेही वेगळे नाही. बरोबर, वैद्यताई तुम्ही बरोबर करता. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा सरळ. आणि तो विरुद्ध बाजूने आपल्या उजव्या पायाचा घोटा पकडायचा प्रयत्न करा. जर घोटा पकडता येत नसेल तर समोरून विळखा घाला. समोरून विळखा घातला तरी चालेल. हा, शुभांगी ताई तुम्ही पाय आहे ना तो जवळच ठेवा, डाव्या पायाच्या विरुद्ध साईडने नका ठेवू, जवळ ठेवा डाव्या पायाच्या. हा हा. आणि डावा पाय पण सरळ केला तरी चालेल, आपल्याला सेम लाभ मिळणार आहे. हे फक्त एक थोडस हा व्हेरिएशन होतं. ओके, ज्याला जमतंय त्यांनी कृती करण्याचा प्रयत्न. ठीक आहे. आणि आता समोरून आपल्या पायाला विळखा घालायचा किंवा अपोजिट साइडने आपला हात उजव्या पावलाच्या दिशेने सैलसर सोडायचा. ठीक आहे. आणि मग सावकाश उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हाताची स्थिती थोडीशी आपली तपासून घ्यायची. पाठीचा कणा सरळ असेल पण त्याला पीळ आलेला आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. बरोबर, छान. आता इथे आपण आपल्या पाठीच्या कणाला थोडासा पीळ दिलेला.
विरुद्ध उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल, हाताची स्थिती सोडून देऊया आणि उजवा पाय सरळ करू. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. जर दम लागला असेल तर थोडा वेळ विश्रांती घ्या. आपल्याला कुठल्याही काही गडबड न करता आसन करायचे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, आणि आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ किंवा मांडीच्या जवळ. डावा हात मागे असेल आपल्या सीटच्या इथे, म्हणजे पाठीचा कणा सरळ. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन विरुद्ध बाजूने डाव्या पायाचा घोटा पकडायचा प्रयत्न करा, किंवा जमिनीच्या दिशेने हात सैल कर सोडा. हेही जर शक्य होत नसेल तर समोरून आपल्या पायाला वेळता. कुठल्याही प्रकारे तुम्ही हे आसन करू शकता. ठीक आहे. आणि मग सावकाश डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. उजवा पाय जमिनीवर सरळ आहे. आणि आता विरुद्ध बाजूने आपण हे आसन करतोय. विरुद्ध बाजूने आलेला पाठीच्या कणाला पीठ, त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. बरोबर, छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान सरळ होईल, हाताचा विळखा सोडून आणि डावा पाय सरळ. विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. साधी बैठक घालून घेऊया. साधी बैठक. आणि आता उजवा जो आपला हात आहे, आपण आता बघा पाठीच्या कड्याला बघा, सुरुवातीला आपण फॉरवर्ड बेंड केला, त्याच्यानंतर आपण वक्रासन म्हणजे थोडासा ट्विस्ट दिला, आणि आता आपण थोडस साइडवर्ड बेंड करतोय. तर उजवा जो हात आहे तो कोपरापासून ते हाताच्या बोटापर्यंत जमिनीवर ठेवायचा, उजव्या पायाच्या मांडीजवळ येईल. बघा या, उजवा हात. बरोबर बरोबर. हा, उजवा हात बरोबर आपल्या उजव्या पायाच्या मांडीजवळ. बरं. आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या सरळ. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ देत, आणि कोपरामधून हात सरळ कर. कोपरातून हात सरळ. हा बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता बघा पाठीचा कणा आपला थोडासा डाव्या दिशेने स्ट्रेच होतोय, उजव्या साईडने थोडासा त्याला दाब येतोय, त्याकडे लक्ष. आपण साइडवर्ड बेंड करतोय, पाठीच्या कणाला साइडवर्ड बेंड करतो. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बरोबर. सावकाश उलट मध्यभागी येऊया. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर. आता ही कृती आपण पद्मासनामध्ये पण करू शकतो, पण पद्मासन अर्ध पद्मासन सगळ्यांनाच व्यवस्थित जमेल असं नाही. ज्याला शक्य आहे त्यांनी नक्कीच घाला पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. आता आपण एक बाजू या प्रकारे पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करण्याचा प्रयत्न करा. आणि आता डावा हात जमिनीवर ठेवा. डावा हात आपल्या डाव्या पायाच्या मांडीच्या जवळ येईल, हाताचं कोपर आणि हाताचा पंजा जमिनीवर येईल. बरोबर. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, आणि उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला देत. आणि आता बघा तुम्हाला कसा स्ट्रेच मिळतोय. आपण साधी मांडी जेव्हा घातली होती तेव्हा आलेला स्ट्रेच, आणि आता आपण पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घातलंय. थोडासा शुभांगीताई हात कोपरामधून सरळ करा, थोडासा फोल्ड वाटतोय मला. हा बरोबर बरोबर बरोबर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता उजवी बाजू जी ताणली गेली आहे त्याकडे लक्ष. छान. सावकाश मध्यभागी उलट चाल. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवर येतील. छान. बरोबर करतात. आणि दोन्ही हातांची बोटं आता एकमेकांमध्ये गुंफून घ्या, क्लच करा. बरोबर. आणि ते आता आपण वरती सरळ हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. बरोबर. आणि आता एकदा आपल्याला उजव्या दिशेला झुकायचंय, मध्यभागी यायचंय, डाव्या दिशेला झुकायचंय, मध्यभागी यायचंय. बरोबर. उजवीकडे सेंटर, डावीकडे सेंटर. बरोबर. राईट सेंटर लेफ्ट सेंटर. आता इथे थांबा थोडा वेळ, आणि आपल्याला थोडस श्वासाशी आधारित करायचंय. हा, एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत उजवीकडे,
श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्यभागी. बरोबर, छान. मध्यभागी येऊन थांबायचं. आता हात जे आपले वर आहेत ते नमस्कार स्थितीमध्ये घ्या. तिथल्या तिथेच नमस्कार, दोन्ही हात जोडून घ्या तिथल्या तिथे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होईल. बरोबर, आपण करतोय पर्वतासन. नजर समोर, पाठीच्या कण्याला उभ्या कक्षेमध्ये आलेला खेच. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद आणि तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. नाकाने श्वास भरून घेऊया आणि संत गतीने नाकाने श्वास सोडून घेऊया. रिलॅक्स. आपण जे पद्मासन घातले ते सोडून देऊया आणि सावकाश उठून करूया. दंड स्थितीमध्ये येऊया. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि करणार आहोत आपण नेक रोटेशन. त्यासाठी दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे, दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आता सावकाश हळूहळू आपली मान पुढे झुकली जाईल, हनुवटी गळ्याकडे येईल आणि श्वासाशी आधारित आता आपण कृती करतोय. श्वास घेत मान उजवीकडे पाठीमागे, श्वास सोड डावीकडे मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे पाठीमागे, श्वास सोड डावीकडे मध्यभागी. श्वास घेत मान डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. लास्ट राउंड. श्वास घेत मान डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ, दोन्ही हात खाली असतील. बरोबर, दोन दोन वेळेला आपण ही कृती करतोय, पण जेव्हा घरी प्रॅक्टिस कराल तेव्हा नक्की 5-5 वेळा करण्याचा प्रयत्न करा. आता दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता करतोय आपण कटी चक्रासन. बैठक स्थितीमध्ये आपण पाठीच्या कण्याला फॉरवर्ड बेंड ट्विस्ट आणि काय केलं आपण, बरोबर, आणि साइडवर बेंड केला. आता हीच कृती आपण सगळ्या दंड स्थितीमध्ये पण करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले आहेत, दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. हातांची तळवे जमिनीला समांतर आहे. उजवा जो हात आहे तो समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. ज्यांना पाठीच्या कण्याची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी पायाची टाच न बघता मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. मान मागे न वळवता, जास्त खाली न झुकवता मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. बाकीच्यांनी आपल्या उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. तिथे पाठीच्या कण्याला आलेला ट्विस्ट, आलेला पीळ त्याकडे लक्ष. त्याचबरोबर मानेच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ताण दाब जाणवतोय. सावकाश दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ आणि आता डावा हात समोरून उजव्या खांद्यावर येईल, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, बरोबर, आणि उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत किंवा डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. जेव्हा आपण डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा दोन्ही पाय गुडघ्यातून सरळ ठेवा. कुठेही आपल्याला ते फोल्ड न करता यथाशक्ती प्रयत्न. बरोबर, छान. सावकाश दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ मध्यभागी. आता 5 वेळेला आपल्याला एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे हीच कृती करायची आहे. पूर्ण कृती करण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जेव्हा आपण 10 वेळेला करतो तेव्हा दोन्ही साईडने 5-5 वेळेला. सावकाश हात खाली, विश्रांती. करणार आहोत. आता थोडासा फॉरवर्ड बेंड देऊया आपल्या पाठीच्या कण्याला. हस्त उत्तान असेल आणि हस्त पादासन. थोडंसं स्विंग करायचंय. बघा, दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे
आणि श्वास सोडत खाली या प्रकारे फॉरवर्ड बेंड आणि हात आपले स्विंग करायचे झोपाळ्यासाठी. ठीक आहे, सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 3, लास्ट वन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 4. मध्यभागी येऊन थांबायचं. बरोबर, छान. विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले करणार आहोत साइडवर्ड बेंडिंगचं परिवर्तित चक्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया आणि उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने घेऊन जाऊया. डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर, उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर सरळ स्ट्रेट. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. डावा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीच्या दिशेने एकदम सैल सोडून द्या. डावा हात एकदम रिलॅक्स. उजवी बाजू पूर्णपणे ताणली गेलेली आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पाठीच्या कण्याला आलेला पुन्हा एकदा स्ट्रेच, त्याकडे लक्ष. साइडवर्ड बेंड. बरोबर, छान. सावकाश मध्यभागी उलट चाल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. बरोबर, दोन्ही हात सरळ. छान. आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर, उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. आणि आता डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात. उजवा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो एकदम रिलॅक्स सोडा. जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. आणि आता इथे आलेला पुन्हा उजव्या साईडला आलेला दाब, डावी बाजू जी ताणली गेली आहे त्याची जाणीव. एकदम थोडासा अजून हात शुभांगीताई जवळ घेऊन या शरीराच्या. अजून थोडासा, हा बरोबर. आणि एकदम रिलॅक्स होतो, एकदम शिथिल. बरोबर, छान. बाकीच्यांचं बरोबर आहे. सावकाश मध्यभागी. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ. दोन्ही हात खाली. विश्रांती. वैशालीताई तुम्ही साडी नेसली आहे ना, त्यामुळे थोडंसं करताना तुम्हाला अवघड वाटत असेल ना साडी नेसल्यामुळे. ठीक आहे, असू दे. पण घरी नंतर थोडस सैलसर कपडे घालून कृती करा, म्हणजे बरोबर स्ट्रेच भेटेल. साडीमध्ये आणि आपल्याला थोडस अवघडल्यासारखं होईल. विश्रांती. सूर्यनमस्कार जे आहेत हे आपल्या सगळ्या सिस्टीम वरती आपल्याला काम करतात. कुठलीही पण असू देत, मग तिथे आपल्याला डायबिटीस असू देत, किंवा आपल्याला पाठीचा मणका फ्लेक्झिबल करायचा असू देत, किंवा आपल्याला आपलं वजन कमी करायचं असू देत, पचन संस्था असू देत, सूर्यनमस्कार हे सगळ्या सिस्टीम वरती रामबाण उपाय आहे. म्हणून कुठल्याही, म्हणजे जरी तुम्हाला रोज पूर्ण साधना करता नाही आली तरी डेली 4 ते 5 सूर्यनमस्कार घालण्याचा प्रयत्न करा. आपण बरोबर तंदुरुस्त आणि निरोगी राहतो, कारण की हे सगळ्या सिस्टीम वरती काम करतात. फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड बेंड, सगळ्या प्रकारचा बेंड आपल्याला इथे मिळतो. म्हणून सूर्यनमस्कार डेली हे आपल्या साधनेमध्ये असावे. तर आता आपण सुरुवात करूया सूर्यनमस्कारासाठी. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया, डोळ्याला मिटून घेऊया आणि आपल्या भूमध्यामध्ये सूर्यदेवतेला पाहण्याचा प्रयत्न करा. सूर्याचं तेज आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी, अख्ख्या जगाला प्राण प्राण ऊर्जा आणि शक्ती देणार सूर्यदेवता, त्यांना आपण मनापासून वंदन करीत आहोत, त्यांचं मनन करत आहोत. आणि ऊर्जेचा मंत्र गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
ओम सूर्याय नमः। मेडिटेशन 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, उजवा पाय मागे सर, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्त पादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन। जेव्हा आपण 2 सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपला एक सायकल आपलं कंप्लीट होतं. अजून एक पूर्वस्थिती. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. आता आपण फक्त एकच सूर्यनमस्कार केले मुखधोती, कारण की आपल्याला पुढची पण आसनं बघायची. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. सावकाश स्थितीमध्ये येऊया. जेव्हा आपण पाठीच्या कण्या, समजा पाठीचा कणा दुखत असेल किंवा अजून जर तुम्हाला आसनं करायची असतील तर आपण त्रिकोणासन करू शकतो. त्रिकोणासन माहिती ना, फॉरवर्ड बेंडचं आसन, पुढे झुकायचं आणि हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. त्रिकोणासन आपण करू शकतो. त्याचबरोबर वज्रासनामधलं उष्ट्रासन आणि मार्जरासन ही सुद्धा पाठीच्या दुखणीसाठी किंवा ज्याला सर्वायकलचा त्रास आहे त्याच्यासाठी ही सुद्धा आसनं खूप उपयोगी पडतात. आता आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे सगळी आसनं दाखवता येत नाही, म्हणून मी तुम्हाला दोन्ही सांगते. उष्ट्रासन आणि मार्जरासन हे सुद्धा पाठीच्या कण्यासाठी अतिशय उपयुक्त. आणि आता सावकाश एका कुशीला पडून पाठीवर करून विश्रांती, शयन स्थितीमध्ये विश्रांती. सावकाश दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे, विश्रांती. दोन्ही पाय जोडून ठेवूया, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घ्या, 30 डिग्री वर, गुडघ्यातनं सरळ, आणि मग ते फोल्ड कर. आता पाय फोल्ड कर, दुमडून घ्या आणि दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा, दोन्ही हातांचा विळखा द्यायचा आहे. हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून त्याची पकड आपल्या दोन्ही पायांच्या होत. आणि आता रोलिंग करूया. एकदा आपल्याला उजवीकडे वळायचं आहे आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, उजव्या कुशीला वळायचंय, कपाळ जमिनीवर टेकवायचं, मग मध्यभागी यायचं आणि डाव्या कुशीला, कपाळ जमिनी. असं थोडस आपल्या पाठीच्या कड्याला आपण मसाज देतो. एकदा उजवीकडे, उजव्या कुशीला, मध्यभागी आणि मग डाव्या कुशीला, मध्यभागी, उजव्या कुशीला, मध्यभागी आणि मग डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी थांबायचं. हाताचा जो विळखा आहे तो सोडून द्यायचा आणि दोन्ही पावलं जी आहेत ती जमिनीवर टेकवा. पाय फोल्ड आहे ते तसेच ठेवायचे, दोन्ही पावलं आता जमिनीवर टेकवायची, बाकी दोन्ही पाय फोल्ड तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही पाय जुळलेले आहेत किंवा थोडंसं अंतर घ्या दोन्ही पायांमध्ये, पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर आहे. आता दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ आहेत, हाताचे तळवे जमिनीवर आहेत, बरोबर. आता हेच हाताचे तळवे किंवा आपले हात जे आहेत ते आपल्या कमरेखाली आहेत. उजवा हात उजव्या कमरेच्या खाली, डावा हात डाव्या कमरेच्या साईडला खाली. हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने आहे. दोन्ही हातांची कोपरं सुद्धा जमिनीवर आहे, बरोबर.
आणि आता रिलॅक्स. नकळत कमरेचा भाग वर उचलला गेला असेल बघा, तो एकदम रिलॅक्स ठेवा. जमीन आपल्या संपूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडा. चेहरा शांत. आणि आता आपल्या कमरेने आपल्या हातांना थोडस प्रेस करायचं. कमरेच्या आधारे आपल्या हातांवर थोडासा दाब द्यायचा. प्रेस प्रेस प्रेस. आपली कंबर आपल्या हातांवरती दाबायची. प्रेस 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 प्रेस. रिलॅक्स रिलॅक्स. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. पण जर आत्ता दुखापत होत असेल तर कृती करणं टाळा. पुन्हा एकदा आपल्या कमरेने आपल्या हातांवरती दाब द्यायचा आहे. प्रेस करायचंय. आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करूया. प्रेस 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 प्रेस. रिलॅक्स रिलॅक्स. अजून एकदा लास्ट राऊंड. आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करूया. प्रेस 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 प्रेस. रिलॅक्स रिलॅक्स. हातांचा आधार आहे आपल्या कमरेच्या खाली, तो काढून घ्या. आता दोन्ही पावलं एकमेकांच्या जवळ घेऊन या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिटकलेली आहे. आणि टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या हाताच्या आधारे. आता आपण करणार आहोत शयन स्थितीमधलं ट्विस्टिंग म्हणजेच वक्रासन. आपण बैठक स्थितीमध्ये केलं, दंड स्थितीमध्ये केलं आणि आता शयन स्थितीमध्ये. ठीक आहे. स्थिती घेतली प्रत्येकाने. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत आणि ती जसं आपण उशी आपल्या डोक्याखाली घेतो तशी घ्यायची आहे. सावकाश डोकं वर उचलून आपली हाताच्या पकडीवर आता आपलं डोकं ठेवायचं आहे. एकदम रिलॅक्स. पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू रिलॅक्स. आणि सुरुवातीला आपण आपले दोन्ही पाय जे आहेत ते एकदा उजवीकडे नेणार आहोत. बघा, अपर बॉडी मध्यभागी आहे, मग मध्यभागी आणि मग डावीकडे, मध्यभागी, असं थोडस आपण डायनामिक हालचाल करूया. बघा, एकदा उजवीकडे न्यायचं, मध्यभागी यायचं, डावीकडे न्यायचं, मध्यभागी यायचं. कळलं? हाताची पकड बघा, एकदा उजवीकडे, बरोबर, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. पुन्हा एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. आता टाचा इथे थोड्याशा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घ्या, दोन्ही पायांच्या टाचा. आणि पुन्हा पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली आहे. आणि हाताची पकड आपल्या डोक्याच्या मान किंवा हाताच्या पकडीवर आपलं डोकं ठेवायचं, जशी आपण उशी घेतो त्या. आणि आता सुरुवात करूया वक्रासनाला. जुळलेले पाय जे आहेत ते उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. जुळलेले पाय उजव्या दिशेला, मान डावीकडे. उजवा पाय पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. डावा पाय उजव्या पायावर आहे, पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा आहे. डाव्या दिशेने डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. शयन स्थितीमध्ये आपली मान आणि कंबर यांना जोडणारा पाठीच्या कण्याला आलेला वक्रता त्याकडे लक्ष. त्याचबरोबर आपल्या छातीच्या स्नायूंमध्ये आणि मानेच्या स्नायूंमध्ये आलेला ताण आणि दाब, त्या प्रयत्नाची जाणीव. त्याचबरोबर जोड आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. उलट चाल करताना सावकाश, पाय मध्यभागी, मान मध्ये. तासा सीट पासून लांब गेले असतील तर पुन्हा एकदा हाताच्या आधाराने जवळ ओढून घ्यायची. आणि मग ही स्कृती विरुद्ध बाजू. जोडलेले पाय आता डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या बाजूने हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. आपले पाय दोन्ही डाव्या बाजूला गेलेले आहेत. डावी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायची. डाव्या पायावर उजव्या पायाचा गुडघा पाऊल आहे. उजव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, प्रयत्न शैथिल्य, देहधारणा, प्राणधारणा, संपूर्ण शरीराचा आकृतीबंध. आता आपण पुन्हा एकदा तपासून पाहूया. मान आणि कंबर जोडणाऱ्या पाठकण्यावर आता विरुद्ध बाजूने आलेला पीळ आणि त्याचबरोबर विरुद्ध बाजूने आपल्या कंठस्थ ग्रंथींवर
आणि आपल्या छातीच्या भागांवरती आलेला ताण दाब त्याची जाणीव, त्याबरोबर जोर श्वासाची. उलटचाल करताना सावकाश डोळे उघडायला, दोन्ही पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल, दोन्ही पाय सरळ करूया, हाताची पकड जी आहे ती सोडून घेऊया, दोन्ही हात शरीराच्या जवळ येतील आणि मग विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका खुर्चीला वळायचं आणि पोटावर पण विश्रांती घेऊया, अगदी सावकाश, कुठल्याही एका गालावर पण विश्रांती. शांत एकदम. त्या पाठीच्या कणाला अजून थोडा प्रेशर वाटत असेल तर हाताची घडी करायची, म्हणजे आपल्या डोक्याच्या समोर, कपाळाच्या समोर एक हात समोर घ्यायचा आणि मग त्याच्या दुसरा हात ठेवायचा, हाताची घडी करायची आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा आणि एकदम रिलॅक्स. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं आहे, जास्तीत जास्त अंतर आपापल्या म्हणजे 1 ते 1.5 फूट एवढं, आणि संपूर्ण रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. बघा पाठीच्या कण्याला आलेला जो प्रेशर होता तो थोडासा कमी होतो जेव्हा आपण या स्थितीमध्ये विश्रांती घेतो तेव्हा. एकदम रिलॅक्स. आणि करणार आहोत आपण आता धनुरासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. आता दोन्ही पाय फोल्ड करूया, उजवा पाय आणि डावा पाय. उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा अँकल पकडायचा आहे आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा अँकल पकडायचा. आपण हे आधी आसन शिकलेलो आहोत. आणि आता सावकाश आपले दोन्ही ज्या आपल्या मांड्या आहेत त्या जमिनीपासून वर उचला. आपोआप आपलं कपाळ सुद्धा जमिनीपासून वर उचललं जाईल, यथाशक्ती प्रयत्न. बरोबर, छान. थोडस कविताताई वरती बघा, हा बरोबर, छान. यथाशक्ती प्रयत्न, तोंड बंद. आता इथे पूर्णपणे आपल्या पाठीच्या कण्याला घेऊन, म्हणजे धनुष्य बाणासारखा आकार प्राप्त होतो, बो पोश्चर. अतिशय उपयुक्त पाठीच्या कण्यासाठी, लवचिक होण्यासाठी. आपापल्या क्षमतेने ते थांबायचं आहे, छान. आणि मग सावकाश उलटचाल करताना कपाळ जमिनीवर येऊ दे, हाताची पकड सोडून द्या, दोन्ही पाय सरळ करा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. अगदी सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. जेव्हा आपण धनुरासन करतो तेव्हा पाठीवर पडून विश्रांती घ्यावी. प्रत्येक संस्थेमध्ये आसनं शिकवायची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते. आसनांच्या स्टेप्स सारख्याच असतात, पण थोडस एखादा थोडासा हलकासा फरक असतो. जसं धनुरासन मध्ये जिथे आम्हाला आमच्या गुरुजींनी शिकवलंय त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की धनुरासन केल्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्यावी आणि मग सावकाश हळूहळू एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येईल. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता. आपण एकदम जर पटकन उठतो ना तेव्हा काय होतं, एकतर आपलं पूर्णपणे ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते असं व्यवस्थित चालू असतं आपल्या डोक्यापासून पायापर्यंत, आणि जेव्हा आपण झटकन उठायला जातो तेव्हा मग ते थोडासा त्रास होतो, पण डोकेदुखी होते किंवा गरगरल्यासारखं होतं. म्हणून अगदी सावकाश एका कुशीला वळूनच झोपायचं आणि एका कुशीला वळूनच उठायचं. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करून घेऊया. दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. अतिशय उपयुक्त, ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा. मान सरळ असेल, नजर समोर एका बिंदूकडे, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. आणि आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान उजव्या दिशेला नेऊया. उजव्या दिशेला वळवायची आहे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नाही.
हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढी आपल्याला मान मागे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. डाव्या बाजूने आलेला कंठस्थ ग्रंथींवर ताण, उजव्या बाजूला असलेला दाब त्याकडे लक्ष आणि जोर श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आहे, श्वास सोडत सावकाश मान सरळ मध्यम. हीच कृती आता विरुद्ध बाजू. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सावकाश मान आता आपली डाव्या दिशेला जाईल. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. डाव्या बाजूने आलेला कंठस्थ ग्रंथींवरती दाब आणि उजव्या बाजूने असलेला ताण त्याकडे लक्ष. उलट चाल करताना डोळे उघडूया, एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सावकाश मान पुन्हा मध्यम. सर्वायकलचा त्रास असणाऱ्यांनी पुढचे दोन्ही कृती करणं टाळायचे किंवा यथाशक्ती प्रयत्न. एक श्वास भरून घेऊया. आता आपली मान हळूहळू मागे झुकली जाईल, आपला चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, जोड श्वासाची. कंठस्थ ग्रंथींवरती समोरच्या बाजूने आलेला ताण आणि मागच्या बाजूने असलेला दाब त्याकडे लक्ष. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सावकाश मान पुन्हा मध्यभागी. बरोबर. आणि आता शेवटची कृती. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. फक्त मानेच्या भागामध्ये हालचाल असेल. सर्वायकल असलेल्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. कंठस्थ ग्रंथीवर मागच्या बाजूने आलेला ताण आणि पुढे असलेला दाब त्याकडे लक्ष आणि जोर आपल्या श्वासाची. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सावकाश मान सरळ येईल, डोळे बंद आणि तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा आपला आपण मागोवा घेऊया. आपण चारही दिशांनी आपली मान वळवली होती आणि वेगवेगळ्या बाजूने आलेला ताण दाब याकडे याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. डोळे बंद तसेच ठेवायचे आहेत आणि करणार आहोत एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. कुठलीही घाई गडबड न करता डोळे अलगद म्हटलेले तसेच ठेवायचे आहेत. पाठीचा कणा मात्र सरळ ठेवूया. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि आता इथे थांबायचं आहे. घेतलेला श्वास होल्ड करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8. संथ गतीने श्वास सोडून द्या. Completely slowly breathe out. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून दिलेला. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत्र तिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व स्त्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन बनवा. दोन्ही हात गुडघ्यांवर. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डोळे उघडायची घाई न करता अगदी सावकाश होती. उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्या.
जेंटली प्रेस. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेच. दुसरा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेच. तिसरा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर ध्यान मुद्रेमध्ये. शरीर मनाचा समतोल साधणारा, बॅलन्स ठेवणारा आपण केलेला आहे अनुलोम विलोम प्राणायाम. करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम आज आपण षण्मुखी मुद्रेतून करणार आहोत. तरी कशी करायची? आपले दोन्ही जे अंगठे आहेत हे आपल्या कानाच्या इथे असतील या प्रकारे. आता तुम्ही ते साधी बैठक घातली तरीही चालेल, म्हणजे जर जास्त पायाला ताण वाटत असेल तर. दोन्ही अंगठे जे आहेत हे आपल्या कानाच्या इथे असतील आतमध्ये. पहिलं जे बोट आहे ते डोळे बंद करायचे आणि पहिलं बोट बंद डोळ्यांवर असेल. दोन्हीही पहिली बोट आपल्या बंद डोळ्यांवर. मधले जी बोट आहेत ती आपल्या नाकाच्या शेंड्यावर असतील. रिंग फिंगर जी आहे ती आपल्या ओठांवर असेल आणि करंगळी आपल्या हनुवटीच्या इथे. ही झाली आपली षण्मुखी मुद्रा. इथे आपण आपली 5 जी ज्ञानेंद्रिय आहेत ती आपल्या कंट्रोल मध्ये ठेवतो. ठीक आहे, सगळ्यांनी केलेली आहे मुद्रा ही. ठीक आहे, डोळे अलगद मिटलेले आहेतच. एकदम रिलॅक्स. भ्रामरीचं पहिलं आवर्तन करण्यासाठी खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. आवर्तन खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. आणि आता लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आणि हा मागोवा घेत घेतच म्हणजे बैठक घातली आहे. साधी मांडी पद्मासन सोडून देऊया आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये
शवासनासाठी पाठीवर पण विश्रांती घ्या. एका कुशीलावरून पाठीवर पण विश्रांती. अगदी सावकाश. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर अलगदपणे सोडून द्यायचं आहे. पाठीच्या कण्याला झालेला जमिनीचा स्पर्श. आज आपली सगळी साधना आपल्या मान आणि कंबर यांना जोडणारा पाठकणा याच्याशी आधारित होती. आपली संपूर्ण जाणीव या पाठकण्याकडे घेऊन जाऊया आणि तो मनाने एकदम रिलॅक्स करूया. नाकाने श्वास भरून घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. एकदम रिलॅक्स. शवासन एकमेव आसन जिथे आपण शरीरासोबत आपल्या मनाचाही विचार करतो. शवासनाची आदर्श स्थिती आपण प्रत्येकाने घेतलेली आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, टाचा आतल्या बाजूला आहे. दोन्ही हात शरीरापासून लांब आहे. हातांची बोटे अर्धवट मिटलेली आहे आणि तळवे आकाशाच्या दिशेने आहे. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा लावला असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला काढून ठेवून द्यायचा. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. पुढची 3 ते 4 मिनिटं कुठलीही हालचाल न करता स्वस्थ पडून राहण्याचा प्रयत्न. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या दोन्ही हातांकडे आहे. माझे दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही उजवा आणि डावा पाय, उजवा आणि डावा हात शिथिल शिथिल आणि शिथिल झालेले आहे. माझी जाणीव सीटचा भाग आणि कमरेच्या भागाकडे आहे. या दोन्ही भागांमधले स्नायू, सांधे शिथिल झालेले आहेत. माझी जाणीव माझ्या पाठीच्या कणाकडे. माझ्या पाठीच्या कणामध्ये असलेला सगळ्यात वरचा भाग, मधला भाग आणि अगदी तळ्यावरचा मणका हे 3ही भाग आणि ह्या 3ही भागांमध्ये असलेले माझी 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे तीही शिथिल शिथिल आणि शिथिल झालेली आहे. माझी जाणीव उदरभाग आणि उरभागाकडे आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी बलाने शिथिल केलेले आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, माझी फुफ्फुस, माझं छोटस हृदय जे अविरतपणे काम करतंय तेही शिथिल झालेलं आहे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझी जाणीव चेहऱ्याकडे आहे. हलकस स्मित हास्य माझ्या ओठांवर आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, माझ्या संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या आणि भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि टाळूचा भाग शिथिल शिथिल आणि शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते केसापर्यंत, टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर मी देहधारणेने शिथिल केलेलं आहे आणि याची मला जाणीव होत आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे आहे. ब्रीदिंग अवेअरनेस. मी श्वास घेताना माझ्या शरीरातले सगळे स्नायू प्रसरण पावत आहेत आणि मी श्वास सोडताना ते आकुंचित होत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटांच्या हालचालीकडे माझी जाणीव आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे
आणि श्वास सोडत मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. मला प्रचंड शांती समाधान या क्षणी प्राप्त होत आहे. माझ्या मनातील विचारांची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती संथ मंद आणि लयबद्ध झालेली आहे. आणि या स्थितीचा मी आनंद घेत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. आपण सर्वांनी होळीचा सण साजरा केलेला आहे. आपल्या बंद डोळ्यांसमोर होळीचं तेज आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत, या होळीच्या अग्नीमध्ये आपल्या सगळ्या व्याधी, आपल्या सगळ्या चिंता, आपली सगळी नकारात्मकता जळून गेलेली आहे. आणि आपलं जीवन आनंदाने, सुख, समाधानाने आणि समृद्धीने उजळून गेलेलं आहे, प्रकाशमान झालेला आहे. या देवतेला आपण मनापासून वंदन करत आहोत. आपलं संपूर्ण आयुष्य हे आता रंगीबेरंगी फुलांप्रमाणे सजलेलं आहे. धुळवडीचा हा रंगीबेरंगी रंग आपल्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे आणि आपल्याला खूप सकारात्मकता, प्रचंड आत्मविश्वास रंगांतून प्राप्त होत आहे. आपलं आयुष्यही असंच रंगी बेरंगी आणि समाधानाने फुललेलं आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित व्याधी विरहित निरोगी राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझं शरीर हे सुदृढ आहेच, ते निरोगी आहे आणि त्याचबरोबर माझं मनाचं सामर्थ्यही वाढलेलं आहे. ते अत्यंत संयमित झालेलं आहे आणि हे अजून संयमित होण्यासाठी, त्याचं सामर्थ्य अजून वाढण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा मी जप करते. आपण श्रवण करा आणि मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आपली जागृत ठेवायची आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम शांती शांती शांती. या मंत्राच्या श्रवणाने आपलं शारीरिक सामर्थ्य, आपलं शारीरिक सुदृढ निरोगी झालेलं आहे आणि मनही आपलं खंबीर झालेलं आहे, संयमित झालेलं आहे. आपल्या त्रिविध तापांची शांती होत आहे. प्रचंड शांतता आणि आनंदाचा मला या क्षणी अनुभव होत आहे. शवासन कितीही सुखकारक आणि आनंददायक असलं तरीही योग कर्म सुकौशल्य या श्लोकाप्रमाणे आपल्याला पुन्हा एकदा आपला दिनक्रम सुरू करायचा आहे आणि त्यासाठी जाणीव आपल्या देहाकडे प्रचंड सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास प्राप्त झालेली आपली मनस्थिती आहे. मनोमन आपण आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. आपण जे काही ध्येय ठरवलेलं आहे जीवनामध्ये, आपला जो काही संकल्प आहे, ही सर्व शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. हा संकल्प, हा ध्येय पूर्ण होण्यासाठी जाणीव आपल्या शरीराकडे दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करून घेऊया. आपली मान सावकाश उजवीकडे डावीकडे करून घेऊया आणि अगदी सावकाश एका कुशीला वळून हळूहळू एका हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊ. अगदी सावकाश कुठल्याही एका कुशीला वळायचं आहे, डाव्या किंवा उजव्या, आणि अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊ. डोळे अलगद मिटलेले आहेतच, कुठलीही गडबड न करता अगदी सावकाश. प्रचंड शांततेचा अनुभव तो कुठेही आपल्याला भंग न करता तसाच आपल्याला ठेवायचा आहे, त्याचा आनंद घ्यायचा.
शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे, डोळे अलगद मिटलेले आहेतच. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया ना मुद्रा. जोडलेले हात, श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देतो. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून सुरुवात तिथे शेवट. हरिओम. धन्यवाद. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकतो. उद्या आपल्याला एक मेणबत्ती समोर ठेवायची आहे. उद्या आपण एक मेडिटेशन घेणार आणि ती शुद्धी क्रिया सुद्धा आहे त्राटक. तर एक छोटीशी मेणबत्ती जवळ ठेवायची आणि एक स्टँड ठेवायचा. त्या स्टँडवर आपल्याला ती मेणबत्ती ठेवायची, म्हणजे तिची जी ज्योत आहे ती आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल. अशा प्रकारे आपल्याला ही मेणबत्ती घ्यायची असो. ठीक आहे. उद्या ग्रुपवरती आम्ही मेसेज तर टाकेनच ग्रुपवरती, पण तुम्हाला पण सांगून ठेवते. मेणबत्ती आणि एक छोटासा मॅच बॉक्स. ठीक आहे. अन्वेषा, जर तुझ्या घरी कोण असेल तरच तू ट्राय कर, नाहीतर गेल्या वेळेला जसं अगरबत्ती घेतली होतीस तसं. ठीक आहे. चला भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. शुभ रात्री. खूप खूप धन्यवाद. मीटिंग एंड करते.